दिवसापूर्वी सेशनमध्ये अजितदादांच्या ऍक्सिडेंटची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी यासाठी आम्ही अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल, तसंच 193चा प्रस्ताव असेल, अशा विविध माध्यमातून हा मुद्दा चर्चेत यावा अधिवेशनामध्ये, यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करत आहोत. पण दुर्दैव असं महाराष्ट्र राज्याच्या सेशनमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा ऍक्सिडेंट जो झाला त्याच्याबद्दल साधा चर्चा करण्याची वेळ सुद्धा तिथं त्या ठिकाणी दिली जात नाही. आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष महोदयांना मी भेटलो, विनंती केली की लवकरात लवकर अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी व्हावी. म्हणजे महाराष्ट्रात तर चर्चा होतच नाही, पण हा विषय हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा असल्यामुळे सीबीआय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं, त्याच्याचबरोबर एव्हिएशन मंत्रालय त्याच्या अंतर्गत येतं, पण हा मुद्दा पार्लमेंटमध्ये सुद्धा चर्चेला कदाचित मुद्दामून त्या ठिकाणी आणला जात नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. अध्यक्षांनी सांगितलंय की उद्या नाहीतर सोमवारी या बाबतीतली चर्चा आम्ही लावू, त्यामुळे वाट बघूया सोमवारपर्यंत काय होतंय. पण दुर्दैव असा एवढा महत्वाचा आणि मोठा मुद्दा असून सुद्धा हा खरं तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी चर्चेत यायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तो आलेला नाही. कामकाजामध्ये रोज खरं तर तो मुद्दा आहे, मात्र येत नाही. म्हणजे मागच्या 2 आठवड्यात 4था आठवडा आहे आणि आता शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे साहेब, अमोल मिटकरी हे सुद्धा तिथं प्रयत्न करत आहेत. खाली अधिवेशनामध्ये मी स्वतः असेल व आमचे सर्व इतर नेते, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, इतरही पक्षाचे नेते हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती काय चर्चा मुद्दामून कदाचित करून दिली जात नाही असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. कुठेतरी कट्टर कारस्थान रचून हे लढवण्यात आलं असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि शरद पवार साहेब ही क्लिप त्यांच्याकडे जी गेलेली आहे पेन ड्राईव्ह ते पण लवकरच ते फ्लॅश करणार अशी बातमी आहे. मला या बाबतीतलं कुठेही त्या ठिकाणी माहित नाही. शेवटी याला क्रिमिनल अँगल असू शकतो म्हणून आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन तिथं मागत आहोत. एफआयआर त्याचाच एक भाग झाला, सीबीआय एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला, त्याच्यानंतर सीआयडी एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला. सीबीआयच्या बाबतीत आम्हाला दिल्लीत गेल्यानंतर असं कळतंय की अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्याला प्रस्ताव हा दिल्लीपर्यंत सीबीआयचा त्या ठिकाणी दुर्दैवाने पाठवलेला नाही. कुणी ना कुणीतरी मोठा व्यक्ती या विषयाच्या पाठीमागे आहे, म्हणूनच कुठेतरी व्हीएसआरला वाचवलं जात आहे असं आमचं आधीपासूनचं मत आहे. पण आतापर्यंत जी माहिती आम्ही पुढे आणली होती ती थोडक्यात माहिती होती. बरीचशी माहिती अजून आमच्यापर्यंत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं काय केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल आणि नंतर नाईलाज होऊन जी काही शेवटची माहिती आहे, मोठी माहिती आहे, ती आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपुढे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. नाही, सत्तेतल्या अनेक लोकांचं समर्थन हे व्हीएसआरला तिथं आहे. खरं तर समर्थन जर अजितदादांना न्याय देण्यासाठी असलं असतं तर आतापर्यंत व्हीएसआर कंपनी ही बंद झाली असते, सीबीआय एन्क्वायरी ही सुरू झाली असते, सीआयडीची एन्क्वायरी सुद्धा पार पुढपर्यंत गेली असते आणि एफआयआर सुद्धा झाला असता. पण याच्यात आपण बघितलं एफआयआर झालेला नाही. व्हीएसआर अजून चालू आहे. व्हीएसआर मधून सत्तेतलेच काही मोठे लोक अजून सुद्धा प्रवास त्या ठिकाणी तिथं करत आहेत. सीबीआयकडे प्रस्ताव राज्य शासनाने अजूनपर्यंत पाठवलेला नाही. त्यामुळे सत्तेत असणारे अजितदादांबरोबर अनेक वर्ष काम केलेले अनेक लोक किती वेळा स्मरणपत्र देणारे हे त्यांना त्या ठिकाणी माहिती. खरं तर सत्तेत राहण्याचं कारण असतं की लोकांना न्याय देता यावं, पण तुम्ही जर तुमच्याच नेत्याला न्याय देत नसाल तर लोकांना कधी तुम्ही न्याय देणार हा प्रश्न आता लोकांना सुद्धा पडायला लागलेला आहे. मी महाराष्ट्रामध्ये या सेशनमध्ये अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल, त्याच्यातून हा मुद्दा मांडला होता. तो त्या ठिकाणी
ऑनलाईन सुद्धा टाकला होता, पण दुर्दैव असून तो अजून तिथपर्यंत सिलेक्ट झालेला नाही, नाही तर तो चर्चेत आलेला नाही. मग महाराष्ट्रात कुठंच काही होत नाही असं दिसल्यानंतर दिल्लीत जाऊन, कारण का शेवटी एव्हिएशन मंत्रालय दिल्लीमध्ये येतं, सीबीआय दिल्लीमध्ये येतं, आणि मग तिथे जाऊन तिथे असणारे जे मोठे नेते आहेत, तिथं योगायोगाने पार्लमेंट सुद्धा सुरू आहे. मग एसपी पक्ष असेल, त्याच्याचबरोबर त्यानंतर टीएमसी पक्ष असेल, नाहीतर आपले इतर जे महत्वाचे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना भेटलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते आणि या देशाचे विरोधी पक्ष नेता राहुलजी गांधी यांना त्या ठिकाणी भेटलो. खरगेजींना, जे अपर हाऊसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना हीच विनंती केली की इथं एफआयआर घेतला. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.